आमच्या पक्षामध्ये जी महायुती आहे, महाराष्ट्रातले तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचं नेतृत्व हे लवकरच कुणाला कुठली सीट याचा निर्णय करेल आणि मग उमेदवारीचा निर्णय होईल। सोलापूर ही भारतीय जनता पक्षाची सीट आहे, आमचे सिटिंग खासदार आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं आहे की ज्यांची जे सिटिंग सीट आहे ती सिटिंग सीट त्यांच्याकडे राहावी। परंतु महायुतीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल, आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कुणाला मिळेल, पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्त्वाचे आणि निवडणूक महत्त्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्र आहेत ते सूत्र ज्यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर 45 जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू। आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल आणि सोलापूरची सीट जसं आता आम्ही 600-650 वॉरियर्स जे 600 घरी जाणार आहे, प्रत्येक वॉरियर मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत। 3.5 लाख घरी जाणार आहोत। आमचा खासदार 51% मतं घेऊन निवडून येईल। आतापर्यंत जेवढे मतं सोलापूरमध्ये कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मतं 2024 मध्ये आमच्या खासदाराला मिळतील असा महाविजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि मला वाटतं आम्ही 100% विजय तर मिळाला, आमचा विजय होणारच आहे, पण 51% मतं घेऊन महाविजय मिळणार आहे। याकरता आजची बैठक झाली आहे। मी टॉप 10 मध्ये निंबाळकरांना याच्याकरता म्हटलं की निंबाळकरांनी ज्या पद्धतीने माळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 40 वर्षामध्ये ज्या खासदारांनी जेवढे कामं केले नाही तेवढे कामं निंबाळकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये करून दाखवले, मागच्या 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारकडनं केले। आणि त्यामुळं जो खासदार त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं चित्र बदलवत असेल, त्या मतदारसंघात 50 वर्षात झालेले कामं एवढे कामं झाले असतील तर राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। आता राहिला प्रश्न सोलापूरचा, तर सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या नेतृत्वाने मोदीजींच्या सरकारच्या 100% योजना या लोकसभेमध्ये पोहोचल्या आहेत। असं कुठलंही योजना नाही की या लोकसभेमध्ये आली नाही आहे। त्यामुळे कोणाची तुलना कोणाची करणे योग्य नाही आहे। गरीब कल्याणाच्या योजना, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या सर्वच मतदारसंघामध्ये देशामध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे कोणाचा नंबर कितवा हे महत्त्वाचं नाही आहे, पण माळा मतदारसंघात आतापर्यंत 40 वर्षात जे कामं झाली नाही ती झाली आहे, म्हणून त्या ठिकाणी तसा उल्लेख झाला आहे। आपण म्हणताय कामं झाली तरी सोलापूर खेळ राहिला असं आपले आमदार म्हणतात। सोलापूरनी नेहमीच आम्हाला पाठबळ दिला आहे। मोदीजींच्या नेतृत्वावर सोलापूरकरांच्या जनतेला विश्वास आहे। जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे। तुमच्या समोरच बघा ना, अजितदादा जेव्हा शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीतून बाहेर आले, राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी आमच्याकडे आला, तेव्हा अजितदादा काय म्हटले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून आम्ही सर्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये आणि आमच्या पक्षाकडे समर्थन देण्याकरता आले आहेत। खरं तर हीच भावना सोलापूरमध्ये आहे, हीच भावना हातकलंगणीमध्ये आहे, हीच भावना नागपूरमध्ये आहे। आणि त्यामुळं प्रत्येक सीट आम्ही 51% मतं घेऊन जिंकू, ती सोलापूर असो की सातारा असो। साहेब राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर भारत न्याय यात्रा काढत आहेत। मणिपूर ते मुंबई अशी काढत आहेत। एकीकडे तुमचा महाविजय संकल्प यात्रा आणि दुसरीकडे लोकसभेच्या पूर्वीच राहुल गांधी यांचं भारत न्याय यात्रा, तर कसं बघता तुम्ही याच्यात? राहुल गांधींनी यापूर्वी सर्व यात्रा काढल्या, भारत जोडो काढली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, हिंदुत्वाचा अपमान केला, सारा करून टाकलाय त्यांनी। 28 पक्षांनी मोदीजीला हरवण्याकरता इंडिया आघाडी तयार केली, सारा केला आहे त्यांनी। छत्तीसगडमध्ये प्रयत्न केले, त्यांनी MP मध्ये प्रयत्न केले, त्यांनी राजस्थानमध्ये प्रयत्न केले।
पण 98% देशाच्या जनतेचा मोदीजीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मोदीजींच्या निवडणुकीमध्ये बघा, तुम्ही सुद्धा सर्व आज जे माझे बाईट घेत आहे, तुम्ही सुद्धा जेव्हा मशीनवर जाल तेव्हा 100% मोदीजींची बटन दाबून याल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचार, तुम्ही काय करणार आहे. साहेब, दुपारी संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलंय गोळ्या जरी की घातल्या तरी देखील मी आता मागं हटणार नाही, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून बघा, इतकी काही भूमिका घ्यायची गरज नाही आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भूमिका मांडली आणि जे मी बघतो एक पक्षाचा प्रमुख म्हणून, एका सरकारी पक्षातला एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी बघतो आहे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी आणि आमचं पूर्ण सरकार हे मराठा आरक्षणाकरता 100% मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल असं आरक्षण देण्याकरता काम करत आहे. आणि राज्यातल्या सर्व पक्षांनी एकमताने मराठा आरक्षणाला साथ दिली आहे, समर्थन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे आणि मराठा आरक्षणाचा कुणा समाजाला विरोध नाही आहे. पण मला वाटतं थोडा संयम घेतला पाहिजे. माननीय एकनाथ शिंदेजीवर विश्वास ठेवला पाहिजे. एकनाथ शिंदेजी हे, देवेंद्रजी, सारे लोक मराठा आरक्षणासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. थोडा काळ कमी जास्त होईल, पण यानंतर मराठा समाजामध्ये कोणी मराठा समाजाला फसवणार नाही असं आरक्षण देण्याची तयारी करायची असेल, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण समाजाला आरक्षणामध्ये कोणी आता आडवं येऊ नये याकरता थोडी सबुरी घेतली पाहिजे. मला वाटते जरांगे पाटील थोडं समजून घेतील आणि सरकारची भूमिका समजून घेतील आणि सरकारच्या भूमिकेला ते जेवढून बघतायत तर मला वाटतं त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न हे कमी होणार नाही. त्यांचे प्रयत्न जरी सुरू असेल तरी सरकार पुढं गेलं आहे, सरकार खूप समोर गेलं आहे आणि मला वाटतं लवकरच मराठा आरक्षण दुपारी संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलंय की भाजपले स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, ते इंग्रजांचे मुखबीर होते. आज दुपारीच संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत साहेबांसाठी उद्या सकाळी नितेश राणे बोलतील. सर, कांद्याचा प्रश्न आहे. खरं तर गेल्या 20-22 दिवसामध्ये कांद्याचे दर जे ते 60-70% पडलेले आहे. निर्यात बंदी केल्यामुळे हा फटका जो आहे तो बसलेला आहे, पण मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. काय नक्की भाजपात यावरती तोडगा काढू शकतो? नाही, माननीय देशाचे मंत्री पियुष गोयलजी, आमच्या भारती पवारजी, माननीय देवेंद्रजी, हे सारे लोक या ठिकाणी, आमचे केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व कांदा निर्यातीच्या प्रश्नासंदर्भाने आणि कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याकरता तातडीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न करतायत. तसं दुधाबद्दलही आहे. दुधाचा सकाळी आज मला निवेदनं भेटले. शेवटी मी या सोलापूरला जर आलो आहे, जेवढे काही कामं शिल्लक आहे, जे मला निवेदन भेटलं आहे त्यामध्ये दूध संघाचं निवेदन भेटलं आहे की सरकारी दूध खरेदी करणारा 5 रुपये वाढले, पण खाजगी दूध विक्रेत्याकडे 5 रुपये वाढले नाही, त्यांचाही प्रश्न आहे. त्यामुळं जे प्रश्न निर्माण राज्यात झाले, नुसतं भाजपाचा पक्षाचं काम नाही, तर या ठिकाणी जे काही निवेदन मला आले आहेत, तुमच्या माध्यमातून आले आहेत, हे निवेदनं राज्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून, एका सरकारी पक्षाचा प्रमुख म्हणून मी सरकारसमोर मांडेलच. पण कांद्याचा प्रश्न सुटणार आहे आणि दुधाचा प्रश्न सुटणार आहे. साहेब, मला राम मंदिराचं उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं नाही आणि मी सहसा मंदिरात जात नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. नाही, शरद पवार साहेबांनी काय बोललं ते मला माहिती नाही. त्यांचा प्रश्न, त्यांनी आस्तिक राहावं की नास्तिक राहावं हे त्यांचा प्रश्न आहे. परंतु प्रभू रामचंद्राचं, रामलल्लाचं मंदिर 527 वर्षापासून रामलल्ला तंबूत आहे. 527 वर्षापासून 25 पिढ्या वाट बघताय कधीतरी रामलल्ला तंबूतून निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाईल. आणि याकरता पिढ्या लोकांनी प्रयत्न केले आहेत. आजही त्या ठिकाणी जे निमंत्रित आहेत त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे, अशा लोकांना निमंत्रित आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की कोणी काय प्रतिक्रिया दिली त्यापेक्षा जगातली सर्वात मोठी दीपावली 22 जानेवारी आपल्याला बघायला मिळणारा ही पिढी आहे. तुम्ही आहे, मी आहे, आपल्या पिढीला मिळणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये याला बोलवलं नाही त्याला बोलवलं नाही असं करण्यापेक्षा त्या ठिकाणी 22 जानेवारीला रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाणार आहे. सर्वांनीच त्या ठिकाणी पुढं आपल्याला जाता येईल. त्यामुळे याला बोलणं नाही त्याला बोलण्यापेक्षा आयोजनकर्त्यांनी जे काही पॅरामीटर ठरवले असतील, आता मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे, पण 22 जानेवारीला तिथे काही जाऊन त्या ठिकाणी गर्दी करणं आवश्यक नाही आहे. मी 23 जानेवारी 24 जानेवारीला जाऊ शकतो आहे. त्यामुळे याच्यात वादाचे विषय बनवण्याची गरज नाही. आयोजनकर्त्यांनी जे काही नियोजन केलं असेल त्या नियोजनाचा प्रश्न आहे. सर, पुण्यामध्ये खरं तर शिंदे गट आणि भाजपचे नेते जे आहेत ते नाराज आहेत अजितदादांच्या कार्यपद्धतीवर.
800 कोटींची कामं जी आहेत की त्याचं कुठलंही इतिवृत्त नसताना हे 800 कोटी रुपयाची कामं मंजूर केली गेली आहेत जिल्हा नियोजन समितीमध्ये. काय नक्की म्हणजे भाजप देखील आता नाराज कुठेतरी दिसतंय अजितदादांवरती. नाही, मला वाटतं काय तिथे नेमकं झालं याचं मला माहिती नाही. तुमच्या सांगण्याप्रमाणे शेवटी सर्वांचा सारखा वाटा आहे. म्हणजे युतीमध्ये महायुतीमध्ये सर्वांना सारखं त्या ठिकाणी फंडिंग झालं पाहिजे, सर्वांना सरकारमधल्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पण शेवटी यांनी घेतले का त्यांनी घेतले का, शेवटी पुण्याचा विकास होणार आहे ना. म्हणजे सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी उद्या चंद्रकांत दादांनी भाजपच्या कार्यकर्त्याला जर थोडं जास्त दिलं आणि थोडं कोणाला कमी झालं, शेवटी पैसे जाणार कुठं आहे, सोलापूरमध्येच जाणार आहे. त्यामुळं शेवटी विकास यांनी केला की त्यांनी केला सारखाच होणार आहे. शेवटी पैसे खर्च होणार आहे याचं महत्त्व आहे. साहेब, तुम्ही सोलापूरचा आढावा घेतला, सगळं सोलापूरमध्ये विजयाचा संकल्प करता, मात्र मंत्रिपद आमच्या सोलापूरला मिळत नाही. आजूबाजूला असले कुठले आमदार पुढच्या मंत्रिमंडळात दिसतील का? तुमचा निरोप मी आज रात्री एकनाथ शिंदे साहेबांना कळवतो. तुमचा निरोप मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देतो. सर, आम्ही 2 खासदार तुम्हाला देतोय, जिल्ह्यात 7 आमदार आम्ही तुम्हाला मतदान तर किती आहे बघा, आणि तुम्ही सोलापूरला वंचित कसं ठेवता, तुम्ही काय कळवत नाही? तुमचा निरोप आज देतो पुन्हा. पण हे देवेंद्रजींकडे जाणं अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे मी एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघांना निरोप कळवतो. नवाब मलिक म्हणतायत की बाबा आम्ही सत्तेत असून देखील आम्हाला वाटा मिळत नाही, आणि तशी तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे देत आहे. काय सल्ला द्याल? ते जाऊन भेट देखील घेतली अजितदादांची त्यांनी, पण देवेंद्रजींनी पत्र लिहिलेलं आहे की आमच्यासोबत असलेलं आम्ही त्यांना मान्य. असं आहे, विरोधी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं, सरकारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं आपापल्या नेत्याला भेटणं काम आहे. आम्ही 10 वर्ष विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आम्ही भेटायचो. आता राहिला प्रश्न नवाब मलिकांचा. नवाब मलिकाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे, जी देवेंद्रजींनी केली आहे. त्यामुळं कोण सत्तेत आहे कोण नाही आहे हे आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या वादात आम्हाला जायचं नाही. पण नवाब मलिक जर काही विकास कामाकरता गेले असतील तर महाराष्ट्राचा तो मतदारसंघ आहे. 2 विकास कामं झाल्याबद्दल आमची मनाई नाही आहे, पण सत्तेमध्ये आहे की नाही याबद्दलचा स्पष्ट खुलासा आम्ही केला आहे. अमोल कोल्हेंच्या रॅलीवर आपण टीका केली. अमोल कोल्हे तुम्हाला उत्तर दिलं की शेतकऱ्यांची कवडी मोल किंमत तुम्ही करता 8,000 रुपये देऊन. शेतकऱ्यांची भूमिका काय आहे तुमची भाजपची याच्या माध्यमातून कळते. अशा पद्धतीने टीका अमोल कोल्हे करतात. 65 वर्षात ज्या लोकांनी काहीच केलं नाही त्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. असेच लोक मतदान नाही करत. लोक जेव्हा मतदान करतात मोदीजींना, तर लोकांना हे कळतं आहे की मोदीजीच 21व्या शतकातला भारत निर्माण करणार आहे. मोदीजींनी किमान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना पीक पेरणी करता, महाराष्ट्र सरकारने पुन्हा अकाउंटमध्ये पीक पेरणी करता काही तर सुरू केलं आहे. जे शेतकऱ्यांना वाटतं आहे की आमच्या शेतात पैसे येतात आहे, आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहे, तेवढं ज्यांनी काहीच नाही केलं त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. त्यांची यात्रा विरोधी पक्ष आहे, त्यांचा यात्रा करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी नक्की यात्रा काढाव्या. किती यात्रा काढल्या तरी मात्र महाराष्ट्रामध्ये 45 खासदार महायुतीचेच विजयी होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.